महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत। महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावं, तसंच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत, हा यामागे उद्देश आहे। दरम्यान केंद्र सरकारनं आता नवी योजना आणली आहे। या योजनेचं नाव विमा सखी असं असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे। याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे, महिलांना नेमका कोणता आर्थिक लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर विमा सखी योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावरती आहेत। आपल्या या दौऱ्यादरम्यान ते या योजनेचा शुभारंभ करणार आहेत। भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत आगामी 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। या योजनेसाठी महिलांचं किमान शिक्षण इयत्ता 10वी पर्यंत झालेलं असणं आवश्यक आहे। महिलांचं किमान वय 18 पूर्ण झालेलं असायला हवं। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिलं जाईल। या काळात महिलांना स्टायपेंड ही मिळेल। 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतात। पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या विमा सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची ही संधी दिली जाईल। या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7,000 रुपये मिळतील। दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 केली जाईल। तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम 5,000 रुपये होईल। महिलांनी आपलं टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशनही दिलं जाईल। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल। त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50,000 महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल। तर ही योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।